गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या सहीने गुंड निलेश घायवळच्या सख्या भावाला शस्त्र परवाना। पुणे पोलिसांचा विरोध डावलून सचिन घायवळला शस्त्र परवाना। सचिन घायवळ याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल। सुनावणीच्या दिवसापर्यंत सचिन घायवळ विरोधात गुन्हे प्रलंबित नव्हते। शिक्षक व्यावसायिक सचिन घायवळने माझ्याकडे अर्ज केला होता। शस्त्र परवाना प्रकरणावरून गृहराज्यमंत्री योगेश कदमांचं स्पष्टीकरण। शस्त्र परवान्याची शिफारस देणं कितपत योग्य? सचिन घायवळ प्रकरणामध्ये योगेश कदमांचा राजीनामा घ्यावा, सुषमा अंधारेंची मागणी। शस्त्र परवाना देताना कुठल्याही मंत्र्याचा हस्तक्षेप नसतो। आयुक्त आणि कलेक्टर कार्यालयातून शस्त्र परवाना दिला जातो। संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान आज संयुक्त निवेदन प्रसिद्ध करणार। दोन्ही राष्ट्रप्रमुखांच्या भेटीत संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्त्वपूर्ण करार मार्गी लागण्याची शक्यता। विषारी कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीचा मालक ताब्यात। श्रीसन फार्माचे मालक रंगनाथन गोविंदन यांना चेन्नईतून अटक। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये सुनावणी। आरोपी वाल्मिक कराडच्या संपत्ती जप्तीच्या अर्जावर निर्णय होण्याची शक्यता। पुण्यात 25 ठिकाणी एटीएस आणि पुणे पोलिसांची संयुक्त कारवाई। देशविरोधी कारवाई करणारे कोंढव्यात लपल्याचा माहितीवरून छापेमारी। काही संशयित ताब्यात घेतल्याची ही माहिती समोर। कोल्हापुरात उद्योगपतीवर आयकर विभागाचा छापा। काल सकाळपासून घरातील कागदपत्रांची तपासणी सुरू। उद्योगपतीच्या सळी उत्पादनाच्या कारखान्यावरही छापे। 20 कर्मचारी 3 दिवसांच्या संपावर। महावितरण महापारेषणमधील खासगीकरणाला विरोध। लाडक्या बहिणींसाठी सामाजिक न्याय विभागाचा 410 कोटींचा निधी वळवला, तर सामाजिक न्याय विभागांतर्गत लाभ घेणाऱ्या लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही।